रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात सरकारी भ्रष्टाचाराला ऊत आला असून भालगाव येथील तलाठी फिरोज मुजावर याला 10,000 रुपयांची लाच घेताना नवी मुंबई अँटी करप्शन विभागाने रंगे हात अटक केली। ही कारवाई 6 मे 2025 रोजी करण्यात आली। आता रोह्यातील सरकारी कार्यालय म्हणजेच लाचखोरीची दुकाने आणि लोकसेवक म्हणजे जनतेला लुबाडणारे बनले असल्याचा आरोप नागरिकांमध्ये थेट व्यक्त होत आहे। मोजे कांडणे येथील शेतजमिनीवर वारस नोंदणीसाठी तक्रारदाराने तलाठी कार्यालयात अर्ज केला होता। मात्र तलाठी फिरोज मुजावर याने या कायदेशीर कामासाठी तब्बल 15,000 रुपयांची लाच मागितली। त्यातील 5,000 रुपये गुगल पे द्वारे आधीच घेतले होते। उर्वरित 10,000 रुपये घेताना नवी मुंबई अँटी करप्शनच्या पथकाने त्याला रंगे हात पकडले। साक्षीदारांच्या उपस्थितीत सापळा यशस्वी झाले। रोह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल कर्मचारी, पोलीस अधिकारी अशा अनेक सरकारी पदांवरील व्यक्तीकडून लाच मागितली जात असल्याच्या सतत तक्रारी येत आहेत। अनेक अधिकारी फाईल पुढे सरकवण्यासाठी सातबारा, वारस नोंद, फेरफार, पाणी पुरवठा, शेतमजुरी, पोलिसात गुन्हा दाखल करणे अशा विविध कामांसाठी खुलेआम पैसे मागतात। सामान्य माणूस रोज रांगेत उभा आणि हे अधिकारी मात्र बिनधास्त लाचखोरीत व्यस्त। या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे। हे एक पकडले गेले, बाकीच्यांनाही शोधा आणि जेलमध्ये टाका, अशी प्रतिक्रिया रोह्यातून उमटते। अनेकांनी सांगितले की तलाठी कार्यालय असो वा पोलीस ठाणं, लाच न दिल्यास काम होतच नाही। आता लोकांची मागणी आहे की फक्त एकच नव्हे तर सर्वच भ्रष्टाचारांवर धडक कारवाई झाली पाहिजे। पोलीस उपअधीक्षक नितीन दळवी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली आहे। त्यात नितीन पवार, गिरासे, योगीराज नाईक, दीपाली सावंत, योगीदास चाळके आणि चालक पोलीस हवालदार रतन गायकवाड यांचा सहभाग होता। रोह्यातील अनेक सरकारी कर्मचारी आता लोकसेवक न राहता लाचसेवक बनलेत। जनतेच्या तोंडावर हसून मागच्या खिशात लाच घालणारे हे अधिकारी सरकारी कार्यालयांच्या इज्जतीवर काळं फासतायत। तलाठी, मंडळ अधिकारी, पटवारी, ग्रामसेवक, अगदी काही पोलिसांपर्यंत अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालये म्हणजेच खासगी दुकानं केल्याचा अनुभव नागरिकांना रोज येतोय। या बातमीमुळे रोह्यातील लाचखोरीचा बर्फाचा एक टोकाच भाग दिसतोय। खरा प्रश्न असा आहे की शासन आणि जिल्हाधिकारी यांनी या साऱ्यांचं ऑडिट केव्हा सुरू करणार आणि कोण कोण अजून या जाळ्यात सापडणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।